स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव दाहिजे सर व राज्य सरचिटणीस घाटूजी आर यांच्या हस्ते जिल्हा अध्यक्षपद हाशम रजाक शाह यांना जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सोपविण्यात आले. कोणत्याही पंचायत समितीत जा, आमच्या शिक्षकाची सेवा पुस्तिका, सेवानिवृत्ताचं जर काही काम असेल तर ती मिळत नाही. हे अगदी सत्य प्रामाणिकपणाने सांगतो. दुसरा एक महत्वाचा विषय सांगतो. मी आणि शहा सर एकदा जिल्हा परिषद आलो, त्या ठिकाणी पंढरनाथ रवळे नावाचे एक शिक्षक आले होते कन्नड. त्यांनी सांगितलं की मला पीपीओ नंबरच नाही. देशमुख साहेब त्यांना एका चिठ्ठीवर पीपीओ नंबर दिला होता आणि त्या एका चिठ्ठीच्या पीपीओवर गेल्या 15-20 वर्षापासून ते पगार त्यांना मिळत. दिस इज अ रिअल फॅक्ट. 15 वर्षापासून त्यांना 15-20 रुपये पगार मिळतो. आम्ही म्हटलं असं कसं? आम्ही जोशीबाईंना शहाजर मी जयाजीराव भोसले विठ्ठलराव जाधव आम्ही भेटलो. त्यांना विचारलं हे असं कसं तुम्हाला शोधावं लागेल. पण शोधा म्हणजे सापडेल त्यामध्ये मनुष्यबळ नाही. शहाजरांनी स्वतः ती घाण ते कळते अंगावर दुसऱ्या जणांनी जे आनंदाचा शिक्षण झाल्यावर कोण आले शिक्षकाच्या डोळ्यावरती ते आनंदाचे अश्रू मला आनंद झाला. कुठेतरी संघटना या ठिकाणी चिंती काम करायला लागली की संघटना जर कार्य करत असेल निश्चितच या ठिकाणी आम्हाला स्वाभिमान बाळगायला लागला. आणि सर या संघटनेमध्ये कोणत्याही शिक्षकाचे सभासद होण्यासाठी 2 जुलै 2026 रोजी झालेल्या सेवानिवृत्त शिक्षक यांच्या स्नेहमेळाव्यामध्ये स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव दाहिजे सर, श्री मुकीम देशमुख साहेब, श्री तेजराव पाटील गाडेकर साहेब, श्री श्रीकांत कुलकर्णी, संजय कुलकर्णी, रमेशचंद्र धनेगावकर, राज्य सरचिटणीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.